नमस्कार भावांनो बहिणींनो, आज तुमच्या ताईने लय घाई आहे, त्याच्यामुळे म्हणलं आता कपडे पण नाही बदलायचे, कामालाच लय उशीर होते घरातल्या. तर म्हणलं आता काही भाजीपाला काय कापताना आज बनवणार आहे उडदाची डाळ. तर कच्च्या टमाट्यात बनवणार आहे मी डाळ. आज छोकू दीदीला म्हणलं दीदी तू थोडासा फोन भर, भाजीचे पण लय घराने आहेत, काय भाज्या करावं काय भाज्या करावं. आता हारसू म्हणून नको मला उडदाची डाळ, असं चालू असते आमच्या भैयाचं. तुमच्या दाजीला लय कच्च्या टमाट्यातली उडदाची डाळ आवडती, म्हणलं त्याला बरं वाटत नाही तर आंबट आंबट डाळ लागती, म्हणलं तर खातील. शापूच्या भाजीला इकडे एवढे भाव आहेत, रात्री शापूची भाजी आणली 60 म्हणजे 70 रुपयाची भाजी आणली, तर ते पण काही जास्त होत नाही. इकडं ती शापूची भाजी पालकाची भाजी दिसूच नाही राहिली डोळ्यात. काल मार्केट मध्ये गेले भाजीपाल्याच्या, थोडासा भाजीपाला आणला, म्हणलं जास्त नको आता, कोणीच खाऊ नाही राहिलं. भाज्या बनवा तर फेकून द्या. तर आता हरसू भैयाला काय आणलं भाजी बनवणं लागेल, ते खात नाही. मोकळीच उडदाची डाळ बनवणार आहे मी टमाटे टाकून. सकाळी छोकू दीदीला म्हणलं छोकू दीदी दूध गरम करून घे. सगळे 2-3 पाकिट आणले, सगळं दूध खराब झालं, फुटलं तर डबल दूध जाऊन आणावं लागलं. एखाद दिवशी तेच वाटण राहावं लागते, परत गेले दूध आणायला. यायला काही नाश्ता नाही केला, टोस खाल्ले, त्याला काही खाऊ वाटाणा. 2 दिवस झाले हरसू भैया नाश्ता करायला येतात, तेव्हा नाही आला आज नाश्ता करायला. काय माहिती काहून नाही आला, तर काहून नाही आला ग दीदी ते. हा छोकू, आमची छोकू लय बोलायला लागते, छोकू म्हणा ना काही म्हणा, बोलणारच नाही. आज मला घाई आहे, म्हणलं आता मी भाजीपाला आहे कापतानाच व्हिडिओ काढते. आता मस्त लगेच कच्चे टमाटे टाकले तर भाजी पण आंबट होती. त्याच्यात टाकले तर आलू उकडायला हरसूसाठी, तळून खाईन ते मस्त त्याच्या हातानं. मी पोळ्या बनवून होते, थोडीशी भाजी बनवून होते. तरी पण मी दुकानात गेले तर माझ्या छोकू दीदीनं भांडे घासले. मग तिथून आले मी, मागच्या घरात झाडू मारला, लगेच स्वयंपाकाला लागले. तुमचे दाजी गेलेत कामाला, ते आज जाणार आहेत आता गावाला, काही निमतानं चालले ते आता गावाला. वापस येतील लवकर, राहणार नाही, त्याची तब्येत बरी नाही, पण जाणं जरुरी होतं. आणि ते पण अर्ध्या मधातच मिरचीने सांबार एका ठिकाणी घ्यावं म्हणलं, तर तिथं पण लय सडेल होता तर म्हणलं घेणंच नको. आणि भावांनो बहिणींनो, मी काय माईक लावत नसते, मस्त मला माईक लावायला आवडतच नाही. मग तुमच्या दाजीनं सगळं साहित्य घेऊन दिले व्हिडिओ काढायचं, पण मला हातात घ्यायचा असा फोन, आणि तशीच सवय, म्हणजे मला तसंच चांगलं वाटतं. ते समोर घ्यायचा हातात, मस्त लगे कॅमेराचा जेच फोन चालू करायचा आणि स्वतःच व्हिडिओ काढत असते. लेकरायला बेजार करणं काय आवडत नाही, कारण की आपला हरसू भैया 7 वाजता शाळेत जातो. कशाला लेकरायला बेजार करायचं. छोकू दीदी पाहुण्यासारखी, छोकू दीदी राहत नाही, या वेळेस राहिली. छोकू दीदी जास्त गावाकडेच तिकडच राहते ती शाळेसाठी, मग मी एकटीच असते दिवसभर घरी. 12 वाजेलोकच एकटे असते. 10 वाजता दाजी तुमचे कामाला जाते, मग भैया येतोय. 12 कधी वाजते तर येळ लागत नाही बाबा. तुम्हाला काय सांगायचंय भावांनो बहिणींनो, किती सकाळची घरी चालती ती फटाफट. छोकू दीदी लय मदत द्यायची आल्यापासून, पण छोकू दीदीच बिमारी, आपण कशाला ती बेजार करणार आहे. चला आप तुम्ही म्हणसाल ताई काप कूप करताना सगळा व्हिडिओ दाखवायला लागेल असं वाटन तुम्हाला. सांबाराच्या मिरच्या निसायच्या, पण नंतर स्वयंपाक करून फ्री होईल तेव्हा निसून ठेवीन. आणि व्हिडिओ कसा वाटते भावांनो बहिणींनो नक्की सांगा कमेंट मध्ये. आता तुमच्या ताईला सकाळची घाई लय राहती, लगे पट घरातले कामं आवरले, तर आता तुमच्या ताईला करायचा स्वयंपाक. थोडंसं पीठ भिजवीन आणि लगेच कुकरमध्ये डाळ टाकीन. तर आपल्याला कुकर आणावं लागते छोटंसं, यायला म्हणलं छोटंसं कुकर आणा, पाहू आता कधी आणते. तर दिवाळीच्या टायमाला शॉपिंग करायला गेलो तर मी जाणारच आहे, नक्की त्याला म्हणेन घेऊन द्या.
त्याला मग घेऊन येईल मी. पण आता ह्या वर्षी ते बिमारच राहिले, त्याच्यामुळं मग गेलोच नाही आम्ही. आणि इकडचे अनिमेंचे भांडेले काळे पडतात, मग त्याच्यामुळे मी गावाकडून कढाया आणले. किती सामान आणलं होतं, एवढं सामान आणलं आणि एक दिवस काही रेसिपी टाकली नाही. सगळं तुमच्या ताईला रेसिपी टाकायचा लय कटाळा यायला लागला. कटाळा केला तर कटाळाच होतो. सकाळची घाई बापरे, मी म्हणते संध्याकाळी एवढं काढून ठेवीन, तर संध्याकाळी एवढं काढून ठेवीन म्हणते, दर दिवस म्हणते, पण काम सांगूच नका. आता तुमच्या ताईला करायचं आहे स्वयंपाक, तर छकू दिदीचे पण हात गळून येते, भावांनो बहिणींनो ती बिमार येतं. त्याच्यामुळं मग मी जास्त तिला हैराण नसते करत. लेकराला कमजोरी येईल तर मग कशाला तिला फोन धरायला जास्त परेशान करायचंय. मग वाटते नको बाबा आपल्या लेकराला बेजार करणं. मागच्या घरात काहून एवढं काढत असते मी. कंप्लीट आता भांडे गिंडे सगळे कामं झालेत लगे, आता काही नाही, सगळं लगे. मला स्वयंपाक करायला काही टाइम लागत नाही. मी एवढ्या लवकर स्वयंपाक करते, एकदा स्वयंपाकाला लागलं म्हणजे दम खायचा नाही, लगेच स्वयंपाक करायचा लगे आणि मस्त शांततेनं बसायचं. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.